हाय, आज मी ना इनसाइडचं लिप अँड चिक टिंट हे मागवलं आहे. हे मी नायकावरून मागवलं आहे. नायकाला मला 110 रुपयाला पडलं आहे आणि अशी याची प्राईस ना दिसतच नाही आहे. काय काय माहिती प्राईस, पण 110 रुपयाला नायकाला पडलं आहे. हे लिप आणि चिक टिंट आहे. तर लिपला मी लिपस्टिक लावली अगोदरच, पण मला ब्लश म्हणून हे हवं होतं. तर ब्लश म्हणून हे कितपत योग्य आहे किंवा कितपत छान आहे हे सांगते मी तुम्हाला. आणि याचा शेड जो आहे 5 स्ट्रॉबेरी समर, म्हणजे मला एकदम असं पॉप ऑन करणारा ब्लश नको पाहिजे होता, पण ब्लश पाहिजे होता. म्हणजे एकदम रेडिश नको होता, अशी पीच कलरमध्ये ब्लश हवं होतं. वाटतंय चांगलं. हा मस्त दिसतोय. मी आता मिररमध्ये बघतेय, छान दिसतोय. मला मेकअपमध्ये ब्लश खूप आवडतो, म्हणजे एकदम असं भारी दिसतं. एकदम ब्लश लावला ना, तो पण असं एकदम पॉप होणार, रेडिश नाही. हे अशा कलरचा की एकदम खूप छान वाटतो, सेटल लुक वाटतो. आपण काहीतरी जास्त एफर्ट घेतलेत मेकअपसाठी असं वाटतं. भलेही आपण मेकअप एफर्ट्स नसतील घेतलेले, तरी आपण कॉम्पॅक्ट पावडरनंतर ब्लश लावलं ना की खूपच छान वाटतं. त्यामुळे हे प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. इनसाइडचं लिप अँड चिक टिंट. याची लिंक्स ना मी माझ्या स्टोरीमध्ये देते आणि मेकअप हायलाइट्समध्ये असतील.